राम राम मंडळी, तर वेलकम टू अवर चॅनल. आणि आज आलो आहे मी नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आलो आहे आमच्या सिटीच्या जे रेवे शॉप आहे त्याचे राहतो. तर रेवे मार्केट जे आहे आमचं, तर इथे मी आल्यानंतर मला एक नवीन गोष्ट दिसली. आत्ताच याचं नवीन रिनोव्हेशन झालं आहे. आमच्या इथे जे लोकल शॉप आहे जिथे आम्ही ग्रॉसरीज वगैरे घेतो, तर ह्या ग्रॉसरी शॉपमध्ये आता नवीन मला जी वस्तू सापडली तर ती आहे सलाडचं काउंटर. या सलाडचं काउंटर कसं असतं, काय असतं, कसे प्राइसेस असतात, काय काय गोष्टी अवेलेबल असतात सलाडमध्ये. तर चला हा व्हिडिओ सुरू करूया आपण आणि मी तुम्हाला दाखवतो की इथे काय काय अवेलेबल असतं, काय काय सलाड ऑप्शन्स असतात, प्राईस किती असते, एंडला इथे मशीन असतं सेल्फ मशीन, ते कसं ऑपरेट करतात, काय करतात ते मी तुम्हाला सांगतो. आणि कॅमेऱ्याच्या मागे माझी बायको आहे जी व्हिडिओ शूट करते. तर बायको धन्यवाद व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर चला या सुरू करूया आजचा सलाड बारचा व्हिडिओ. चालतो ठीक है. असली माल तो नीचे वो दिखाओ. सलाडचा काय मग शोला ठेवलेत एक्स्ट्रा ऍड ऑन येते. चला आता दाखवतो मी तुम्हाला सलाड. काय म्हणतो इथं आपलं छोले छोले, हे रॅडिश आणि काटोफेल म्हणजे मुळा आणि बटाटा. हे फ्लॉवरचं सॅलड आहे. फ्लॉवर आहे का? फ्लॉवर योगर्ट विथ ड्रेसिंग. आणि हे गिरकन काकडीचं आहे. कसलं आहे? काकडी काकडी तिथे लिहिलं असेल ना. हे काय गिरकन आणि ब्लूमन. हे आहे चिकन स्वीट चिली हॅक बॉलशेन गेफ्यूल. आणि हे काय? हे टॉर्टिलिनी सलाड मिट शिंकन उनकेज शेंकेन बॅगचं आहे. चला नेक्स्टला जाऊया. आणि हे वरचे टॉपिंग ते सूप मध्ये टाकून नाही खात, ब्रेड क्रम्स काय म्हणतात त्याला, ब्रेडचं ते सूप मध्ये टाकून करतो आपण. हे आपले सनफ्लॉवर सीड्स आहेत. आणि हे आठवत नाही ना. अगं ते घेता कसं ते तर दाखव आम्हाला. काही नाही, असं गोल गोल आपलं हे बाउल मध्ये आपण जे काही घेऊ त्याला नंतर टॅप सारखं का? थोडं जादाच निघालंय. चला का असं करते? हे सगळे ड्रेसिंग आहेत. वरून तुम्हाला टाकायचे असतील तर हे सगळे ड्रेसिंग आहेत. सॉसेस. हे सगळं ग्रीन काय इथे? ग्रीन म्हणजे सगळं व्हेजिटेरियन ना? हो. ग्रीन म्हणजे याच्यामध्ये हे का सगळं व्हेजिटेरियन व्हेज ऑप्शन्स. हे आपलं राजमा. हे टॉर्टिलिनी मला आवडतं. टॉर्टिलिनी म्हणजे काय? टॉर्टिलिनी पास्ता. अच्छा. पास्ता जसं पेने पास्ता तसं ते टॉर्टिलिनी. त्याच्या आतमध्ये फिलिंग असतं चीज आणि स्पिनेचचं जर व्हेज असेल तर, आणि नॉन व्हेज मध्ये चिकन या दुसरं फ्लाईश कुठलं पण. ओके.
तुम्ही सगळं बघितलं तर हे घ्यायचं कसं, तर तुम्ही सगळ्यात पहिले हा बाउल घेणार, तुम्हाला जे जे खायचं आहे त्याच्यात भरणार. ओके, इथे येऊन त्याचं वेट करणार. फॉर एक्झाम्पल आता तर आपण काही घेत नाहीये, पण टेम्पररी आपण काहीतरी वजन टाकू देतो. ओके, नाही तू एक काम कर ना, याच्यातलंच मटेरियल ठेव ना. ते घेतलं आपण, हां मग आपण इथे ऑप्शन करणार सलाडवालं, क्लिक करणार आणि ह्याच्यातलं सलाड बार. ओके 1.3 Lचं. आता हे वजन दाखवते तुम्हाला, हे 550 किलोचं मी सामान घेतलं. म्हणजे तुझे त्यात सलाड होतं सगळं. ओके, आणि मग मी इथे ते क्लिक करेल आता, आणि इथे क्लिक केल्यावर इकडे बिल निघालं. इथे एक रिसिप्ट निघाली. तर आता इथे तुम्हाला दिसेल तुमचं 500 ग्रामचं सामान होतं आणि त्याची पर प्राइस किलो त्याची प्राइस €13, 13.90 पर किलो आहे. आणि तुमची टोटल झाली €7. मग ह्या डब्याला ती चिटकायची आणि बिलिंग काउंटरला घेऊन जायचं आणि तिथे पे करायचं. आणि याच्यातलं तुम्ही काही जरी घेतलं त्याचा एकच रेट आहे, जो की €13.90 पर केजी. मग तुम्ही काही घ्या, त्याच्यात नॉनव्हेज घ्या, व्हेज घ्या, सलाड घ्या, चिकनचे बॉल्स घ्या, काही घेतला, पास्ता घ्या, काही पण घेतला तरी सगळ्या सलाडच्या गोष्टी कॉमन. ओके. तर असं काही होतं ऑटोमॅटिक सलाड. तर युजली इकडे जे जर्मन्स असतात ते टिफिन वगैरे काही कॅरी करत नाही, तर ते लंच ब्रेकमध्ये असे सुपर मार्केटला येतात, ऑफिसेस लंच ब्रेक, आणि ते इथे येऊन ते सगळं घेऊन हेच लंच करतात. मोस्ट ऑफ द पीपल असंच हेच सगळं करतात. आपल्यासारखं नाही, वरण भात भाजी पोळी डब्यात सकाळी सकाळी घेऊन जा आणि मग तेच खा बायक. तर हे त्यांचं कल्चर आहे. पण हे चांगलं आहे ना, इझी पण आहे आणि त्यांना आवडतं पण, म्हणजे आणि हेल्दी आहे. येस, हो. तर असं काही आहे. जो तर बायकोने घेतलं आहे आपलं नकली सलाड. नाही, आम्ही आत्ता काही घेतलं नाही आहे, बिकॉज आत्ता रात्र झाली, आता जेवायचा टाईम झाला आहे, तो आम्ही सलाड तर काही घेतला नाही. बट हा ऑप्शन खूप भारी वाटला, सो नेक्स्ट टाईम आम्ही नक्की ट्राय करूया. आणि तुम्हाला या सलाडच्या जी काही आमची डिश होती, म्हणजे सलाडचे जे काही व्हेरियस व्हरायटी प्रोडक्ट्स होते, त्याच्यातलं कुठलं आवडलं तुम्हाला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर चला, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. नेक्स्ट टाइम आता मी टिफिन नाही देत, इथंच ये. नाही, मला सलाड नाही काय, तर मला आपलं भाजी पोळीच बरं वाटतं. आपलं जेवण एक नंबर असतं आणि मला पहिल्यापासून तीच सवय करतं जेवण, मला सलाड जमत नाही. सो असा होता आजचा आपला व्हिडिओ आणि भेटूया आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बाय.